हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. तर आपल्या सगळ्याच गृहिणींना जो म्हणजे कामाचा व्याप असतो किंवा कामाचा ताण असतो, ताण तर म्हणता येणार नाही, कारण की ती तर आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे. जरी तुम्ही वर्किंग वुमन असाल आणि गृहिणीही असाल तरीही ती आपली फर्स्ट प्रायोरिटी असते म्हणजे असतेच. तर चला तर मग अगदी कामाचं चांगल्या प्रकारे कसं नियोजन करून तुमची कामं पटापट आवरतील हे तुमच्याशी मी आज टिप्स शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आपण गृहिणींनो फक्त उठल्यापासून संध्याकाळ झोपेपर्यंत फक्त कामच करायची का हो? तर असं अजिबात नाही. म्हणजे फक्त काम एक काम असं अजिबात करायचं नाही. फक्त आपण कामं ही हुशारीने करायचीत. जे की आपली कामं पटापट आवरतीलही आणि आपल्याला इतर गोष्टींसाठी टाईमही मिळेल. म्हणूनच टाईम मॅनेजमेंट आपल्याला हे योग्य रीतीने करताच आलं पाहिजे. त्यासाठी गृहिणींना ह्या कामाचा मंत्र म्हणजे जो अगदी काम कसं नियोजित आणि सुसह्य पद्धतीने झालं पाहिजे हा एक मूलमंत्र मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला असं वाटतं की प्रत्येकच ही गृहिणी स्मार्ट असते आणि ती स्मार्ट होममेकर म्हणूनच काम करत असते आणि ती इतर जगात वावरतानाही स्मार्ट होममेकर म्हणूनच वावरत असते. आता होममेकर म्हणजे तर काय, तर ती सतत घरात असते म्हणून तिची व्हॅल्यू कमी असते का हो? तर अजिबात असं नाही आहे. होममेकर असणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. रोजची कामं करताना अगदी नियोजनबद्ध आपण कामं केली की सगळं कामाचं नियोजन अगदी पटापट होऊन जातं आणि आपण ज्या गोष्टी इतर ॲक्टिव्हिटीज आपल्याला जी आवड आहे ती आपली जोपासायची आहे किंवा आपल्या आरोग्याच्या बाबतीत आपल्याला थोडासा वेळ बाजूला काढायचा आहे, स्वतःला मीपणाही हवा आहे, त्यासाठी थोडासा वेळ ठेवायचा आहे. म्हणूनच कामं अगदी स्मार्ट पद्धतीने केली तर अगदी लवकरात लवकर होतील आणि आपणही आपल्या स्वतःसाठी जगायला शिकू आणि वेळही काढायला शिकू. तर आपण गृहिणी असतो किंवा वर्किंग वुमन ज्या असतात त्यांना तर सगळं आवरून ऑफिसलाही जायचं असतं. पण असं काही ठीक आहे, तुमच्याकडे मेड असेल कामांसाठी तर थोडासा तुमचा भार हलका होऊन जातो. आणि जर तुम्ही गृहिणी असाल आणि सगळी कामं तुम्ही स्वतःच घरच्या घरी करत असाल तर त्या कामांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करता हे तेवढंच महत्त्वाचं असतं. जेव्हा आपली सकाळची सुरुवात होते तेव्हा तर सगळ्यात जास्त आपल्यामागे खूप जास्त लोड असतो. म्हणजे ब्रेकफास्ट बनवण्यापासून पुन्हा ते जेवण बनवण्यापासून ते सगळी कामं करण्यापासून खूप सारा आपल्यावरती भार असतो. आणि त्याच्यातूनच तुमच्याकडे टॉडलर बेबी असेल किंवा तुम्ही एका बाळाच्या आई असाल तर अजूनही कामं तुम्हाला खूप सारी असतात, खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. त्याही कामांतून कामं आवरून आणि स्वतःसाठी वेळ कसा काढायचा तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सकाळी आपण सगळ्यात आधी तर ब्रेकफास्ट वगैरे बनवतो तेही बनवून घ्यायचे आणि त्याचबरोबर स्वयंपाकही. इथे मी काय करते आता, आधी तर मी कशी करायची, आधी ब्रेकफास्ट त्यानंतर सगळी कामं आवरून घ्यायची त्यानंतर स्वयंपाक. पण मी आता स्मार्ट वर्क करते आहे आणि आत्ता मी ब्रेकफास्ट बनवत असतानाच म्हणजे सगळं प्रिपरेशनही करून घेते स्वयंपाकाचं. आणि म्हणजे काय होतं की ब्रेकफास्ट वगैरे झाला करून की लगेच स्वयंपाकही करायला घेते. आता काही गोष्टी थोड्या बाजूला ठेवूनच, म्हणजे असं असतं कोणाकोणाची गरम गरम खायचं, पण नाही होत. तुम्हाला जर स्मार्टली वर्क करायचं असेल आणि तुम्ही एकट्याच काम करत असाल घरात तर हे गोष्टी तुम्ही टाळून अतिशय वेगळ्या पद्धतीने कामं करून स्वतःसाठी नक्कीच वेळ काढू शकता. कारण की तुम्हाला घरातील कामं करूनही, सगळ्यांचं करूनही आपल्या बाळालाही वेळ द्यायचा असतो. बाळाच्याही रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळायच्या असतात. म्हणून त्याच्यासाठी तुम्ही नुसतं काम न करता स्मार्ट वर्क कसं कराल या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि फक्त कामच करत राहिलो तर त्या कामाचा ताण अगदी आपल्या चेहऱ्यावरतीही दिसून येतो. मग आपला चेहराही खराब होतो, शरीरातील हॉर्मोन्सही चेंज होतात, आपली मनस्थितीही फार जास्त बिघडून जाते. म्हणूनच हॅप्पी राहून आणि स्मार्ट वर्क कसं करायचं ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही अगदीच म्हणजे शिकून जाताल. आणि तुम्ही करत असाल तर मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि प्रत्येकच मला असं वाटतं की प्रत्येकच गृहिणी किंवा प्रत्येकच स्त्री ही तिची स्वतःची स्मार्ट होममेकर असते म्हणजे असतेच. म्हणजे ती इतर म्हणजे जो वारसा घेऊन येते स्वतःच्या आईकडून तो वारसा ती पुढे चालवत असते आणि तशाच पद्धतीने सतत गोष्टी ती सारख्या करत असते.
म्हणूनच डेलीच्या रुटीनमध्ये तुम्ही थोडेसे हे छोटे छोटे बदल जरी केले ना, तरी स्वतःसाठी भरपूर असा वेळ मिळून जातो आणि आपण कामांमुळे फार जास्त थकतही नाही. म्हणजे कामं अगदी स्मार्ट पद्धतीने करू शकतो आपण. असं नाही आहे की प्रत्येकालाच सगळी सारखी कामं असतात असं नाही आहे. कोणाच्या घरी फॅमिली मोठी असते, कोणाच्या घरी छोटी असते. यावरती पण खूप सारं डिपेंड असतं. पण त्यातूनही आपण स्वतःला कसं स्मार्ट म्हणजे स्वतः कामं कशी स्मार्ट पद्धतीने करतो हेही त्यावर खूप जास्त अवलंबून असतं. कारण की तुम्ही एकटेच नसता. तुम्हाला फॅमिलीची जबाबदारी सोडून तुमचं जे छोटूसं बाळ असतं त्याची खूप सारी जबाबदारी तुमच्या एकटीवरती असते. आणि त्याचं सगळं खाणं-पिणं, त्याचं सगळं रुटीन हे तर तुम्हाला डेली करायचंच असतं. आणि मग त्यामध्ये तुम्ही पुन्हा अजून स्मार्ट वर्क कसं करता हेही खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच सकाळची जी कामं करतो ती आपण स्मार्ट पद्धतीने करायचीत. अगदी वेळेचं नियोजन करून सकाळची कामं एकदा का सुसह्य पद्धतीने झाली, की आपल्याला खूप जास्त वेळ मिळून जातो आणि आपल्यात काय कमी आहे हेही बघण्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये स्वतःला शोधण्यासाठीही वेळ मिळतो. आणि हा वेळही फार महत्त्वाचा आहे कारण की जसं-जसं आपलं वय वाढत जातं, आपण जसे-जसे मोठे होत जातो आणि जसे-जसे आपल्याला अनुभव येतात, तशा-तशा गोष्टी आपल्याला खूप काही जास्त शिकवून जातात, सांगून जातात आणि आपण अनुभवाने मोठे होत जातो. योग्य अनुभव योग्य वेळी आले की आपल्याला खूप जास्त अनुभव देऊन जातो. म्हणूनच अशा गोष्टीतून थोडासा वेळ स्वतःसाठी नक्कीच काढत जा. आणि स्वतः जेव्हा स्वतः सगळ्या कामांची जबाबदारी घेताना तेही काम आपल्याला अगदी जबाबदारीने चोखपणे पाडावंच लागतं आणि तिथे कुठे कमतरता करूनही जमत नाही. म्हणूनच मी जर हेच सांगते की प्रत्येक गृहिणीला ह्या गोष्टीतून थोडासा वेळ मिळण्यासाठी असं तुम्ही स्मार्ट वर्क नक्कीच करत जा. आणि ते अगदी उपयोगी आपल्यासाठी ठरतं. जसं-जसं आपलं वय वाढतं ना तसं-तसं आपल्या लक्षात येतं की स्वतःसाठी वेळ काढणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि घरातील रोजची छोटी-मोठी कामं आणि सगळी कामं झाल्याशिवाय आपल्या मनाला म्हणजे गृहिणींना तर चैन अजिबातच पडत नाही. मग ते कोणीही असो, प्रत्येकजण आपल्या घरासाठी सतत झटत असते आणि सतत प्रयत्न करत असते, की माझं घर स्वच्छ, साफसूत्र हे कसं दिसेल यासाठी ती सतत म्हणजे झगडतच असते. कोणाला वाटत नाही, की आपलं घर सुंदर आणि व्यवस्थित आणि नीटनेटकं दिसावं. हे प्रत्येकच गृहिणीला वाटत असतं आणि ती तेवढ्या रीतीने प्रयत्नही करत असते आणि तो प्रयत्न तिचा सफलही होतो. म्हणूनच असं रोजच्या थोड्याशा लाईफमधलं जरी हेक्टिक असेल, तरी थोडासा स्वतःसाठी वेळ काढायचा आहे. जे म्हणाल की तुम्ही काही एक्सरसाइज वगैरे असो किंवा स्वतःला काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल त्याच्यासाठीही काढू शकता. तर ह्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. चला, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी आशा करते आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशा छोट्या आणि तुम्हाला उपयोगी पडतील असे छोटे-छोटे टिप्स मी तुमच्यासोबत व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत जाईलच. त्याच्यामुळे तुमच्यासोबत व्हिडिओचं नोटिफिकेशन येईलच. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल. म्हणजे जे आपले नवीन-नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील. म्हणूनच त्याच्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन जे आहे त्याला प्रेस करायचं आहे आणि ऑलला क्लिक करायचं आहे. चला, बाय.